स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50% वर जे राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे कुठेतरी निवडणुका अडचणीत सापडलेल्या। खरं तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आज येण्याची शक्यता आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची खरं तर या सगळ्या संदर्भात काय भूमिका असणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर कसं पाहता? नाही, हे बघा की आजचा निर्णय हा जर 27% आतच रिझर्वेशन असायला पाहिजे आणि त्याप्रमाणेच निवडणुका घ्या असा जर पुन्हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला तर या ओबीसींचं या महाराष्ट्रामध्ये हजारो राजकीय इच्छुक उमेदवारांचं नुकसान होणार आहे। कारण 1994 पासनं या राज्यामध्ये ओबीसीला 27% राजकीय आरक्षण लागू होतं। जेव्हा मध्यंतरीच्या काळात हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने मग ट्रिपल टेस्ट आणि 50%ची कॅप लावून निवडणुका घ्या अशा प्रकारचे निर्देश दिले, तेव्हा आपल्या राज्यामध्ये बांटिया कमिशन बसलं आणि तेव्हा आपण पाहिलं की त्यांच्या ट्रिपल टेस्टच्या याच्यानुसार अनेक ठिकाणी आणि 50%ची कॅप दोन्हीमुळे अनेक ठिकाणी ओबीसीचं आरक्षण फार कमी झालं, काही ठिकाणी शून्यसुद्धा झालेलं होतं। कारण ट्रिपल टेस्ट करताना आकडेवारी ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होते त्या पद्धतीने घेण्यात आलेली नाही, म्हणून काही ठिकाणी ओबीसींची लोकसंख्या असूनसुद्धा शून्य आरक्षण आलेलं होतं। आणि आज जर तेच पुन्हा आलं तर या ओबीसींचं फार मोठं नुकसान होणार आहे। आणि म्हणून आता कसं झालं की मध्यंतरी ते होतं, मग आता ह्या निवडणुका घ्यायच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयानेच निर्देश दिले। सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की 2022च्या पूर्वी जे परिस्थिती होती त्यानुसार निवडणुका घ्या। आम्ही त्याचा अर्थ काढला आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणते की सरकारने चुकीचा अर्थ काढला। मग नेमकं काय झालेलं आहे? नाही, हे बघ, सरकारने कसा अर्थ काढला? अरे आमच्यासारखे जे चळवळीमध्ये काम करणारे लोक आहे त्यांनी सुद्धा तेव्हा तोच अर्थ काढला ना की बा 2022च्या पूर्वीच्या नियमाप्रमाणे परिस्थिती असेल त्याप्रमाणे 2022च्या पूर्वी आम्हाला किती रिझर्वेशन होतं? 27%। आणि म्हणून आम्हाला 27% आरक्षण मिळालं, आम्ही आमची चळवळ थांबवली होती की सर्वोच्च न्यायालय अंतिम असते। आता पुन्हा तो मुद्दा काही लोकांनी सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊन तो आणला पुढे बाहेर, आणि म्हणून आता निर्णय सर्वोच्च न्यायालय असं म्हणते की तुम्ही आमच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढला। आता हे या विरोधाभास तिथेच आहे, दोन्ही याच्यामध्ये दोन वेगवेगळे मतं तिथं आलेले आहे। आणि मग अशा वेळेस आज काय निर्णय ते त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहो। आणि म्हणून आज समजा त्यांनी पुन्हा म्हटलं की बा 50%च्या आतच ओबीसीला आरक्षण दिलं पाहिजे, तर आम्ही पुन्हा एकदा आमची जी जुनी मागणी आहे केंद्र सरकार, हा प्रश्न फक्त केंद्र सरकार निकाली काढू शकते, सर्वोच्च न्यायालयसुद्धा काढू शकत नाही आणि कोणीच नाही, की केंद्र सरकारने संविधानाच्या कलम 243D6 आणि संविधानाच्या कलम 243T6 या दोनमध्ये जी प्रोव्हिजन आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सरकारने आकडा ठरवावा, तो सरकारने आकडा ठरविण्यापेक्षा सरळ त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 27% आरक्षण देण्यात येईल अशी जर तरतूद केली मग कधी हे प्रकरण न्यायालयामध्ये जाणार नाही। नाहीतरी यापूर्वी EWSला आरक्षण देताना तिथे सुद्धा 50%ची कॅप होती, परंतु लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तशा प्रकारचं बिल पारित करून ते 10% रिझर्वेशन दिलं म्हणून ते टिकलं ना, त्याला सर्वोच्च न्यायालयाने मग धक्का लावला नाही। त्याचप्रमाणे संविधानाच्या कलम 243D6 आणि 43T मध्ये बदल करून अमेंडमेंट करून तिथे ओबीसीला 27% आरक्षण दिल्या जाईल अशा प्रकारची तरतूद जर केंद्र सरकारने दिली तर हा जो सध्या देशामध्ये ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या आरक्षणाचा मुद्दा निर्णय झालेला आहे तो कायमस्वरूपी संपुष्टात येईल आणि सर्व ओबीसीला न्याय मिळेल, ही आमची भूमिका आहे। आणि म्हणून केंद्र सरकारला तशी विनंती आहे, राज्य सरकारने सुद्धा तशा प्रकारची शिफारस केंद्र सरकारकडे करून तशा प्रकारची अमेंडमेंट लवकरात लवकर करून घ्यावी, हीच आमची शेवटची त्यांना मागणी राहणार आहे। सर, पण आता ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याचं आपण इंटरप्रिटेशन चुकीचं लावलं असं सुप्रीम कोर्टाचं जर म्हणणं असेल तर ह्या निवडणुका रद्द होण्याची शक्यता किती टक्के आहे? तुम्हाला काय वाटते, काय भूमिका असणार आहे सुप्रीम कोर्टाची? आणि तसं झालं तर नगर परिषदच्या नगरपंचायत निवडणुकीच्या बऱ्यापैकी प्रक्रिया सुरू झाली। नाही, हे बघा, सुप्रीम कोर्ट काही निर्देश देऊ शकते। आपल्याला माहिती आहे मागच्या वेळेस आपल्या नागपूरमध्येच जिल्हा परिषदेच्या
झालेल्या निवडणुका त्यांच्या रद्द केल्या होत्या म्हणून लोकांनी 1-1 वर्ष 1.5 वर्ष जिल्हा परिषदच्या सदस्यत्व पद भूसवल्यानंतर त्यांना घरी बसावं लागलं होतं आणि नवीन आदेशाप्रमाणे नवीन निवडणुका घ्याव्या लागल्या होत्या. त्याच्यामुळे कुठे सुरू झाल्या आणि काय सुरू झालं याची त्यांना काही काळजी करायची गरज नाही. उद्या ते म्हणतील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रद्द, स्थगित वगैरे काय नाही, रद्द, नव्याने 50%च्या आजचं सिलिंग वापरून नव्याने निवडणुका घ्या, संपलं काम. नागपूरचं उदाहरण घेतलं तर यामध्ये ओबीसीचं नुकसान होणार नक्कीच. हे बघा, नागपूरमध्ये 151 जागा आहे, सगळ्याच ठिकाणी, राज्यात सगळ्याच ठिकाणी. पण आपण नागपूरचं उदाहरण घेऊ की 151 जागा आहे. सध्या महानगरपालिकेने जी सोडत काढली त्याप्रमाणे SCला 30 जागा आहेत, STला 12 जागा आहेत आणि ओबीसीला 40 जागा आहेत. असं आलं होतं 27% प्रमाणे 40 जागा. पण समजा आता हे 50%च्या आतमध्ये असावं अशा प्रकारचा निर्णय जर लागू झाला तर SCला ज्या 30 जागा आहेत त्या कायम राहणार आहे, STला 12 जागा आहेत त्या कायम राहणार आहे, पण ओबीसीला फक्त 33 जागा मिळणार आहे. म्हणजे 7 ते 8 जागांचं नुकसान हे फक्त नागपूर महानगरपालिकेत आहे. अशा प्रकारच्या अनेक जागांचं नुकसान हे ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होणार आहे. म्हणजे हजारो राजकीय युवकांचं म्हणजे स्वप्न यामुळे भंग होणार आहे. खरं तर हा निर्णय तात्पुरताच होता. शेवटी अंतिम निर्णय येणे बाकीच होता, ज्याच्यावर निवडणुका घेण्यात आल्या आणि त्याच्यात 2017च्या अटीनुसार घेण्यात आल्या. नाही, हे बघा, पण दिलासा मिळाला होता, तेव्हा दिलासा मिळाला होता आणि आमचा समज असा होता की आता सुप्रीम कोर्टाने दिल्यामुळे ते नेहमी करता राहील काय. पण आता ह्या नवीन याच्यामुळे जो पेच निर्माण झाला, केंद्र सरकारने याकडे सिरियस लक्ष घातलं पाहिजे. सर, केंद्राकडे जी तुम्ही मागणी करता की राज्याच्या मार्फत ती मागणी झाली पाहिजे असं तुम्ही म्हणता, तर त्या प्रक्रियेला सर किती वेळ लागेल? म्हणजे जर निवडणुका थांबल्या किंवा प्रक्रिया काही वेळ नाही. केंद्र सरकारने मनावर घेतलं तर 15 दिवसात होते. स्पेशल सेशन बोलावता येते 15 दिवसाच्या आत. पहिल्या दिवशी लोकसभा, त्याच दिवशी दुपारी राज्यसभा आणि दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतीची सही झाली की संपलं काम, लागू देशामध्ये कायदा. यापूर्वी झाले आहे ना, असे अनेक प्रकरणं झाले आहे की एकाच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पास झालं, दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतीची सही झाली आणि तिसऱ्या दिवशीपासून त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू झालेली आहे. तेवढ्या फास्ट प्रक्रियेमध्ये केंद्र सरकारने जर मनावर घेतलं तर ही गोष्ट होऊ शकते. अन्यथा केंद्र सरकारने जर मनावर घेतलं नाही तर हा विषय नेहमीकरता अशाच प्रकारे प्रलंबित राहणार आहे. आजचा निर्णयानंतर तुमची भूमिका पहिली भूमिका काय? आम्ही वारंवार केंद्र सरकारकडे ही मागणी करणार, कारण न्यायालय याच्यामध्ये काही करू शकत नाही. हे माझं अंतिम सुरुवातीपासून म्हणणं आहे. म्हणून हा जर कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढायचा असेल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा, तर केंद्र सरकारचीच भूमिका इथे महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने ते मनावर घ्यावं. संविधानाच्या कलम 243 D6 आणि T6 मध्ये बदल करावा आणि आम्हाला नेहमीकरता न्याय मिळवून द्यावा, हीच मागणी केंद्र सरकारकडे आमची राहणार आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने कोर्टात जाण्याची तयारी? नाही, कोर्टात जाऊन काहीच फायदा नाही. कोर्टात जाऊन फायदा काय? कोर्टाने सांगितलं 50%च्या वर जायचं नाही, तर आम्ही हे थोडी म्हणू शकतो कोर्टाला काही 50%च्या वर दे म्हणणं. तर जिथे कोर्टाचं थांबते तिथे लोकसभा आणि राज्यसभा आणि केंद्र सरकारच्या भूमिका सुरू होते. म्हणून आता फक्त केंद्र सरकारच्या भूमिकेकडे आमच्या सर्वांचं लक्ष राहणार आहे आणि त्यांनी ती भूमिका वटवावी, हीच आमची आग्रहाची मागणी आहे. नक्कीच. खरं तर सुप्रीम कोर्टाचा निकाल काय आहे हे पाहावं लागणार आहे. निवडणुकीवर किती परिणाम होते हे सुद्धा पाहावं लागणार आहे. मात्र या सगळ्यातून तोडगा काढण्याचा अधिकार किंवा कायदे बनवण्याचा अधिकार जो आहे तो केंद्र सरकारला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 243 D6 आणि T6 मध्ये जर अमेंडमेंट करून जर बदल केला तरच हा प्रश्नाचा कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो, असंही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भवनराव तायवडे सर यांनी सामटीशी बोलताना सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.